इंदसदवन्दियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। तिथं ठेवलंय काल बहुतेक बघा। काल काय प्रकरण घेतलं आपण बघितलं का? तुम्ही स्वतः वाचलं तर तुम्हाला अजून त्यातनं जास्त कळणार आहे किंवा शंका तर येणार आहे ॲटलिस्ट. तर काल थोडंसं मी अजून एक्सप्लेनेशन वाचलं होतं. म्हणजे काय चाललं होतं काल आपलं की जर 11व्या गुणस्थानामध्ये क्षायिक चारित्र्याची प्राप्ती झाली, यथाख्यात चारित्र म्हणजे क्षायिक चारित्र, तर 14व्या गुणस्थानामध्ये चारित्र्याची पूर्णता होते असं का म्हणता, असं शंकाकाराची शंका होती. आणि त्याच्यावरून काय खुलासा केला होता, काय समजलं होतं, सगळ्यांना समजलं होतं का नाही? तर सांगितलं होतं की शंकाकारांनी विचारलं होतं 11व्या गुणस्थानामध्ये का नाही मोक्ष झाला, तर ज्ञानाची पूर्णता नाही आहे. मग ज्ञानाची पूर्णता झाली 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयात, तेव्हा का नाही मोक्ष मानला, जिथं की रत्नत्रय पूर्ण झालं आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र तिन्ही पण क्षायिक अवस्थेला प्राप्त झाले, मग तिथं का नाही मोक्ष मानला, असे वेगवेगळे शंका होते. तर त्याला काय उत्तर देत होते? काल तुम्हाला म्हणलं होतं मी की अनेक कारण विशेष त्यांनी जे घेतलेत ना, काय काय लावायचं त्याच्यामध्ये. एक तर सांगितलं होतं आपण की चौथं शुक्ल ध्यान हे एक त्याला कारण आहे, ज्याच्या निमित्तात अशी शक्ती प्रगट होते की ते तिन्ही जे काही चारी अघाती कर्म राहिलेले आहेत त्यांचा नाशामध्ये कारण ठरेल. तसंच अजून काय काय कारण आहे ते ह्याच्यामध्ये घेतले. अ 529 पानावर आहे, थोडंसं त्यातलं वाचते मी. जब चारित्र के श्लोक वार्तिकचं पहिलं पुस्तक आहे, त्यात 529 पान आहे. जब चारित्र के स्वभावों का भी प्रतिबंधक चारित्र मोहनीय कर्म है, तो ऐसा होने पर मोह का क्षय कर चुके 12वें गुणस्थानवर्ती मुनि महाराज के ही क्यों नहीं वह स्वभाव अवश्य उत्पन्न हो जाता है, बतलाइए. म्हणजे 12व्या गुणस्थानवरती जीवाकडं पण मोहाचा अभाव झाला आहे. क्षपक श्रेणी चढणारा जो जीव आहे 12व्या गुणस्थानात गेलेला, 530 पान आहे आता, तर त्याला सुद्धा का नाही तुम्ही मोक्ष मानत, का नहीं त्याला मुक्ति मानत. ग्रंथकार समझाते यह नहीं कहना, क्योंकि उस समय 12वें गुणस्थान में वैसे विशेष काल का असंभव है जो कि उस चारित्र स्वभाव को निश्चय से अपेक्षणीय है. जे चारित्र तुम्हाला मुक्तीसाठी कारण आहे ते 12व्या गुणस्थानामध्ये असंभव आहे असं सांगतायत. इस ही प्रकार से 13वें गुणस्थान का केवल ज्ञान भी उस चारित्र के स्वभाव को उत्पन्न नहीं कर सकता है. म्हणजे चारित्र मोहनीयाचा नाश कुठं झाला, 10व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये. मग त्याच्या अभावाचं निमित्त असताना 11व्या गुणस्थानातच पूर्ण चारित्र प्रगट झाले. मग 11व्या गुणस्थानवरती ठीक आहे, तो उपशामक आहे म्हणून त्याला नाही आहे. 12व्या गुणस्थानवरती तर क्षपक श्रेणी आरूढ आहे, मग त्याला तरी माना, त्याला सुद्धा नाही आहे. 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञान प्राप्त झालं, त्याला तरी माना, तर सांगतात की त्याच्याकडे सुद्धा तशी शक्ती नाही. 13वें गुणस्थान का केवल ज्ञान भी उस चारित्र के स्वभाव को उत्पन्न नहीं कर सकता है, क्योंकि उसका भी सहायक हो रहा काल विशेष उस अवसर में नहीं है. अपनी पूर्ण सामग्री के बिना अकेले एक दो कारण विचारे कार्य को करते हुए कभी नहीं देखे जाते हैं. म्हणून म्हटलं ना, एक कार्य होत असताना सहकारी सहस्त्र समवधान कारण असतात. न्यायदीपिकेमध्ये त्यांनी सांगितले
जरी ते कार्याचे साक्षात करता नाही आहेत, पण तरीसुद्धा निमित्त रूपाने अनेक अशी कारणं एका कार्यामध्ये असू शकतात. मग म्हणून म्हटलं की असा काल विशेषसुद्धा प्राप्त झालेला नाही आहे की जो 13व्या गुणस्थानामध्ये त्यांच्या मुक्तीचं कारण ठरेल. मग त्यांनी घातलेत खाली 1-2 अजून. काल काय काय सामग्री विशेष अपेक्षित आहे त्याच्यासाठी सांगतायत. काल, क्षेत्र, आत्मीय परिणाम, केवली समुद्घात आदि सामग्री की अपेक्षा रखता हुआ ही मोहनीय कर्म का क्षय उस चारित्र के स्वभाव को प्रकट करने का कारण है. मोहनीयाचा क्षय हे महत्त्वाचं कारण आहे, ठीक आहे, पण सहकारी कारण काय काय आहे तर त्या विशिष्ट काळातच होणार. म्हणजे जेव्हा आयुचा क्षय होणार आहे तेव्हाच तिथं संपूर्ण चारित्राची पूर्णता झाली असं म्हणलं जाईल किंवा त्या समयात मुक्ती झाली असं. पुढं म्हणले तसं क्षेत्र, तसे आत्मीय परिणाम, केवली समुद्घात आदी म्हणताना अजून पण अनेक अशी कारणं आहेत की जी तुम्हाला ती शक्ती प्रगट होण्यामध्ये कारण ठरणार. कुठं? 14व्याच्या अंतिम समयात. अकेला मोहनीय कर्म का क्षय ही 14वें गुणस्थान के अंत में होने वाले स्वभावों को उत्पन्न नहीं कर सकता है. वैसे ही प्रमाणों से प्रतीति हो रही है और केवल ज्ञान भी अकेला बिना सामग्री के उस स्वभाव को उत्पन्न नहीं कर पाता है. केवल ज्ञानामध्ये सुद्धा अशी शक्ती नाही की जी तुम्हाला तशा प्रकारचं चारित्र प्रगट करण्यामध्ये कारण ठरेल. काय? चारित्राची पूर्णता होण्यामध्ये कारण ठरेल असं अशी शक्ती केवल ज्ञानात सुद्धा नाही. ह्याच्यावरनं काय समजते सांगा? एक निष्कर्ष सांगा. ठीक आहे, अनेक कारणांची आवश्यकता असते, पण हे जे सांगितलं ना केवल ज्ञान नाही, मोहनीयाचा क्षय झाला की, पण ते झाला तरी पूर्ण चारित्र प्रगट झालं असं म्हणता येत नाही. कारण तिथं 11व्या गुणस्थानातलं आणि 14व्या गुणस्थानातलं चारित्र भिन्न आहे असं सांगायचं कथनची. काय बोला? तिथं क्षेत्र, समुद्घात, त्यांनी काळ हे सगळं घेतलंय ना आणि कारणात. नाही, माझा प्रश्न काय आहे, केवल ज्ञान भी अकेला बिना सामग्री के उस स्वभाव को उत्पन्न नहीं कर सकता है. क्यों नहीं कर सकता ये पूछ रही हूँ मैं. दीदी ऐसा भी ले सकते हैं ना कि प्रत्येक गुण का परिणाम स्वतंत्र है. ज्ञान केवल ज्ञान हे अपेक्षित होतं मला. म्हणजे काय सांगायचं आहे की जरी सगळे अनंत गुण तिथं आहेत तरी सुद्धा एका गुणाचं कार्य दुसरं गुण करत नाही. म्हणजे म्हणून सांगतायत की केवल ज्ञानामध्ये अनंत शक्ती आहे की, पण तरी सुद्धा ती शक्ती चारित्र्याची पूर्णता करू शकत नाही. समजलं का मला काय म्हणायचं आहे ते? भाव समजून घ्या. म्हणजे जरी केवल ज्ञानामध्ये अशी शक्ती आहे की जे अनंत ज्ञेय जाणतील, 3 काळातले भूतभावी सगळे पर्याय जाणतील, युगपत जाणण्याची अशी शक्ती, सगळ्यात जास्त शक्ती अशी ती ज्ञानामध्ये आहे, पण तरीसुद्धा ते ज्ञान चारित्र्याला पूर्ण करू शकत नाही. ते ज्ञान मुक्तीला नेऊ शकत नाही. ते ज्ञान आयुचा क्षय करू शकत नाही, अघाती कर्मांचा क्षय करू शकत नाही, कारण प्रत्येकाचं परिणमन स्वतंत्र आहे. म्हणून म्हटलं की केवल ज्ञानाबरोबर असे अनेक सहकारी कारणं हवी आहेत ज्याच्या निमित्तात की ती शक्ती प्रगट होणार. जसं त्यांनी उदाहरण चांगलं घेतलंय. पहले महीने का गर्भ 9वें महीने की गर्भ अवस्था का जनक नहीं है. काय म्हणले? पहिल्या महिन्यातला गर्भ आहे तो 9व्या महिन्यातल्या गर्भ अवस्थेचा जनक नाही. हाँ, दूसरे तीसरे आदि महीनों की और उनमें होने वाली परिणमनों की अपेक्षा रखता हुआ वह पूर्ण सांगोपांग बालक को उत्पन्न कर सकता है. करेक्ट उदाहरण दिले, कळलं का? जसं 11व्या गुणस्थानातलं चारित्र 14व्या गुणस्थानातल्या चारित्राला उत्पन्न करत नाही का? कारण त्याच्यामध्ये असणारे अनेक सहकारी कारणं आवश्यक आहेत. तसं ते उदाहरण त्यांनी फिट बसवलं की पहिल्या महिन्यातला गर्भ आहे तो 9व्या महिन्यातल्या गर्भाला उत्पन्न करत नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा मधली अनेक सहकारी कारणं म्हणजे 2ऱ्या 3ऱ्या महिन्यात जे काय त्याची वाढ होती आहे, परिणमन होत आहे, तेवढं कळत आहे तुम्हाला लगेच. बरं, हे चारित्राचं नाही कळायचं का? मोक्षाला कुठं जायचं आहे?
श्लोक वार्तिकचं 530 आहे. कुठला पहिला भाग काल आपण चालू ठेवते ना तेच त्यातलं सामग्री बघितलं नव्हतं ना, आपण म्हणलं होतं काल सामग्री बघून ठेवा म्हणून, तर ते मला त्यात मिळालं होतं म्हणून वाचावं म्हणलं. दूसरे तीसरे आदि महीनों की और उनमें होने वाली परिणमों की अपेक्षा रखता हुआ वह पूर्ण सांगोपांग बालक को उत्पन्न कर सकता है. अतः प्रत्येक कार्य में काल आदि की अपेक्षा होती है. चारित्र्यासाठीच नाही तर सगळ्या कारणांसाठी ही अपेक्षा लावून घ्या. कुठं आता हे जसं हे कार्य होण्यामध्ये बालकाची अवस्था ती पूर्ण होण्यामध्ये काळ विशेष आवश्यक आहे, तशा प्रकारचं परिणमन आवश्यक आहे. हे सगळे मधले इंटरमिजिएट जे आहेत ते पण सहकारी रूपाने कारण आहेत तिथं. तसंच तुमचं घट बनला, काहीतरी सोन्याचा दागिना बनवला, वस्त्र बनवलं, किंवा काय त्या झाडाला पीक येतं, सगळ्यामध्ये कारण आहे ना हो मध्ये. तुमचं नुसतं बीज हे त्या फळाला उत्पन्न करणारं नाही म्हणतायत. त्या बीजापासून फळ उत्पन्न झालं की नाही, हो म्हणा. दीदी आम का भी ले सकते हैं ना, मतलब आम को तुरंत नहीं लगते आम के पेड़ को, उसको कुछ समय जाना पड़ता है 5-10 दिन की. हां, आज त्या काकी नाही आहेत हिंदीवाल्या म्हणून मी आपल्या आमच्या लँग्वेजमध्ये बोलते. म्हणजे काय म्हणतायत की बीजच फळाला उत्पन्न करणार आहे, पण त्याच्यामध्ये असणारी सगळी सहकारी कारणं आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय सुद्धा ते फळ तयार होणार नाही. तसंच सगळ्या कार्यामध्ये आहे त्याचप्रमाणे मोक्ष होण्यामध्ये सुद्धा कारण अशी मूळ कारण आहे चारित्र्यमोहनीयाचा क्षय, पण तरीसुद्धा अनेक मध्ये सहकारी कारणांची आवश्यकता असते. इस प्रकार 12वें क्षीण कसाय नामक गुणस्थान के पहले क्षण में ही चारित्र मोहनीय नामक कर्म नष्ट हो चुका है. फिर भी उस क्षीण कषाय की ज्ञानावरण आदि 14 कर्म प्रकृतियों के नष्ट करने के लिए शक्ति का विकास तो 12वें गुणस्थान के अंत समय में मुनि महाराज के उत्पन्न होता है. ज्ञानावरण आदि 14 कर्म कुठले हो? 5 ज्ञानावरण, 4 दर्शनावरण आणि 5 अंतराय. तर हे 14 कर्म प्रकृतींचा नाश करण्याची शक्ती 12व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये प्रगट होतीये. अंतर्मुहूर्त तक क्षीण कषाय के पक्व परिणमन होते रहने चाहिए. वैसे ही उस चारित्र की शेष बचे हुए 3 अघातिया कर्मों के क्षय करने के निमित्त उस शक्ति का प्रादुर्भाव अयोग केवली के 14वें गुणस्थान के अंतिम समय में ही माना गया है. उस अंत्य समय के अनंतर दूसरे समय में मोक्ष है जो कि गुणस्थानों से परे है. मग असं सगळ्या कार्यांच्या विषयी समजून घ्या. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. कशी झाली हो? मूळ कारण तर आहे तिथं, त्याच्याबरोबर अशी सहकारी सहस्त्र कारणं आहेत. उदाहरणार्थ सांगा, सम्यक दर्शन का प्रगट झालं? मूळ कारण आत्मलीनता. बर, म्हणजे आत्मस्वभावाची प्रतीती, श्रद्धान, तो विश्वास जिथं उत्पन्न झाला आणि तसा निर्णय झाला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. हे मूळ कारण सांगितलं. आणि सहकारी कारण काय काय? दर्शन मोहाचा क्षयक्षम उपशम, बर, एक आंतर निमित्त म्हटलं गेलं. अंतर्गत. आणि पुन्हा जे नवीन दर्शन, उपदेश ऐकणं किंवा वृत्ती दर्शन वगैरे जे काही सांगितलं, वेदना अभिभव वगैरे, हे निमित्त ही म्हणजे सगळी सहकारी कारणं सांगितली. तसंच एकांत स्थान. एकांत स्थान असं उपयोगाचं स्थिरता म्हणा. उपयोगाची स्थिरता जिथं झाली तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती होते. कारण तुम्ही जिनं दर्शन करताय तिथं सुद्धा आहे, जिनं उपदेश ऐकताय तिथं एकांत नाही आहे, त्यामुळे उपदेशाने सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे अशी अनेक कारणं आहेत जी सम्यक्त्व उत्पन्न होण्यामध्ये कारण ठरू शकतात.
म्हणून एकाच कार्याने कार्य होतं असं नाही आहे, तर त्याच्याबरोबर असणारं तेच द्रव्य क्षेत्र काल भाव आणि तसे बहिरंग निमित्त हे सुद्धा तिथं सहकारी असतात. तशाच प्रकाराने म्हणून सांगितलं. कशाला आली होती आपली शंका? तिथं काय गेलं होतं 14 गुणांसनं आपलं 5 भावाचं प्रकरण चाललं होतं. चारित्र्यासाठी चाललं. रुद्राची पूर्णता म्हटलं ना तुम्ही, मोहनीय कर म्हणजे मोहनीय चारित्र्य मोहनीयचा अभाव तर 10व्यामध्येच होतो, 10व्याच्या अंती. मग यथार्थ चारित्र्य पण प्रगट झालंय 11व्यापासून, म्हणजे चारित्र्याची पूर्णता वास्तविक तिथंच आहे, पण तरी देखील का म्हटली जात नाही, मोक्ष का नाही तिथं, अशी शंका होती ना. तेच की, पण ती शंका का आली? आपलं 5 भावाचं प्रकरण चाललं होतं, त्याच्यातनं आपण तिकडं का गेलो असं विचारते. तुम्ही विचारलं होतं की शाही चारित्र्य कुठल्या गुणस्थानात पूर्ण होतात तो क्वेश्चन होता. मग ते 12 म्हणजे आपण भाव बघत होतो ना, 11व्या गुणस्थानात कुठला भाव, किती भाव, सान्निपातिक भाव म्हणलं ना, एका वेळेस त्या जीवाला युगपद किती भाव असू शकतात. आणि ते ऐकलं का प्रवचन मी टाकलं होतं आळंदकर काकांचं, त्याच्यामध्ये त्यांनी ते चचा अर्थ काय लावायचं ते सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? कोण कोण ऐकलंय मला कळेल. नाही ऐकलं का? त्याच्या बरोबर काय सामान्य गुण पण घेतले ना च मध्ये. बरोबर, म्हणजे असाधारण भाव सांगितलेत त्या सूत्रामध्ये. औक्षमिक, शाईक, शायपशमिक, औदयिक आणि पारिणामिक हे असाधारण भाव आहेत. तर च ने साधारण भाव सुद्धा समजून घ्या, असे जीवाचे अनेक साधारण भाव सुद्धा आहेत, असाधारण बरोबर, हे त्यांनी अर्थ लावला. आणि श्लोकवार्तिकमध्ये किंवा इथं मोक्षशास्त्रामध्ये वगैरे पण त्यांनी चचा अर्थ असं मी जे सांगितलं ना तुम्हाला, जसं की हे 5 भाव स्वतंत्र तर आहेतच, पण अशा प्रकाराने त्यांचा संयोग रूपसुद्धा भाव आहेत. जे आपण म्हणतो ना, सान्निपातिक म्हणा, भंगरूप म्हणा, असे एका जीवाला एकावेळी किती भाव असू शकतात असे सुद्धा तिथं त्यांनी काढून दाखवले. म्हणजे एकच भाव तर स्वतंत्र सांगितलेच, पण परत अजून संयोग रूपाने अनेक भावसुद्धा असू शकतात. तर मोक्षशास्त्रामध्ये वाचत होतो आपण, पान नंबर 242 आहे. जीव के 2 भेद है, सूत्र 10व्याचं. म्हणजे त्यांनी काय सांगायला लागले तिथं सारांश रूपाने दुसऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक सूत्रामध्ये, कारण दुसऱ्या अध्यायाची सुरुवातच 5 भावाच्या प्रकरणाने झाली आहे, आणि मग पुढं गेल्यावर प्रत्येक सूत्रामध्ये ते 5 भाव कसे घटित करायचे ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी खुलासा करत आहेत. म्हणजे चिंतन चांगलं घेतलं त्यांनी. आपण असं ते सामान्य जीवाचं वर्णन म्हणून वाचतोय, पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे भाव कसे लावलेत हे समजतंय. जसं वाचलं होतं की सूत्र माहिती असतील तर सगळे समजतील भाव. 8वं सूत्र सांगितलं होतं उपयोग लक्षणम, जीवाचं लक्षण आहे उपयोग. मग त्याच्यामध्ये सांगा बघू कुठले कुठले भाव आहेत तुम्ही मनाने. त्या एका सूत्रामध्ये किती भाव आहेत, कुठले भाव लावू शकता? उपयोग लक्षणामध्ये उपयोग, दर्शन आणि ज्ञान हे 2 उपयोगाचे भेद केले की नाही. बरोबर. मग शाळेत भाव तर लागणार. उदय पण आहेत की, औदयिक भाव पण आहेत. बरोबर. शाईक भाव पण आहे, सगळे भाव आहेत, पारिणामिक पण शाईक भाव आहे, औक्षमिक नाही आहे, कारण ज्ञानामध्ये औक्षमिक भाव नाही घटत. उत्तमता नाही. हा बरोबर, आवश्यक. शैक्षणिक आहे, कारण ज्ञानाच्या अवस्था आहेत, ज्ञान आणि दर्शनाच्या. छद्मस्त जीव का ज्ञान दर्शन का उपयोग शैक्षणिक होने से अनेक रूप और कंबड़ होता है, और केवल ज्ञान क्षायिक भाव से प्रकट होने से एक रूप और पूर्ण होता है. 8वं सूत्र उपयोग लक्षण आहे. 9वं सूत्र काय हो? सद्विविधोष्ट चतुर्भेद. मग त्याचे 2, 4 आणि 2, 8 आणि 4 भेद आहेत असे, म्हणजे त्या ज्ञानाचे भेद. मग त्या दोन्हीमध्ये दुसऱ्या त्या सूत्रामध्ये तर क्षयक्षमिक भाव दाखवला, पण उपयोग लक्षणामध्ये पारिणामिक भाव सुद्धा आला. पुढं 10व्या सूत्रामध्ये सांगतायत संसारिणो मुक्ताश्च. हां 10वं सूत्र आहे ना, सूत्र नंबर 10.
जीव के दो भेद है, संसारी और मुक्त. उनमें से अनादि अज्ञानी संसारी जीव के. सांगा बघू आता या सूत्रामध्ये कुठले कुठले भाव लावायचे. संसारीनो मुक्ताशय एवढं सांगितलंय. पाचशे लागते. कसं 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 पहिल्या तर 14व्या गुणस्थानापर्यंत संसारी आहे, त्यामुळे सगळेच भाव लागणार ना. बरोबर, छान, मी नाही विचार केलास. हा, आणि सिद्ध म्हणत असताना पहिले पाची भाव लागणार संसारी मध्ये. हा, कुठला भाव सोडला तुम्ही? फक्त आता तिथं परत त्याच्यात भेद केले. अनादि अज्ञानी जीव आहे तर पहिल्या गुणस्थानवरती अजून त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही तर त्याकडं औषमिक नाही, औदयिक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक असणार. आणि मग चौथ्या गुणस्थानाच्या वर पाची भाव असू शकतात. कुठला कोण जीव आहे त्यानुसार. मग सांगतायत उनमें से अनादि अज्ञानी संसारी जीव के 3 भाव औदयिक, क्षयक्षमिक और पारिणामिक होते हैं. प्रथम धर्म की प्राप्ति करने पर 4 भाव होते हैं. कुठला वाढला? औक्षमिक. क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करने के बाद उपशम श्रेणी मानने वाले जीव के कितने भाव? क्षयिक सम्यक दृष्टी आहे पण उपशम श्रेणी मांडतोय त्याच जीवाला युगपत 5 भाव असू शकतात. अन्य कुठल्याही जीवाला 5 भाव एका वेळी नसतात. का? कारण क्षयिक भाव किती असणार? क्षयिक सम्यक दर्शन आहे म्हणून क्षयिक भाव म्हटलं गेला. नाहीतर मग 4च असणार ना, क्षयिक नाहीच. हा, नाही म्हणजे इतर जीवांना 5 भाव का नसतात युगपत? क्षयिक भाव नाहीये तिथं. औपचारिक एकत्र कसं काय असेल? हा, हे कारण सांगितलं. बरोबर, उपशम आणि क्षयिक भाव युगपत नसतात. मग फक्त त्या एकाच जीवाच्या अपेक्षेने लावायचं, ते पण क्षयिक भाव आहे तो दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने आणि औपशमिक भाव आहे तो चारित्र मोहनीयाच्या अपेक्षेने. त्यामुळे क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त केलंय की, पण उपशम श्रेणी चढतोय. मग परत उतरणार आहे आणि परत क्षपक श्रेणी चढणार आहे. हां, क्षपक श्रेणी चढल्यावरच त्याला मग पुन्हा मग त्याला किती भाव? क्षपक श्रेणी चढणाऱ्याकडं क्षपक श्रेणी चढणाऱ्याकडे किती भाव? 4. कुठलं कट झाला? म्हणजे औदयिक, क्षयक्षमिक, क्षयिक आणि पारिणामिक असे 4 भाव क्षपक श्रेणी चढणाऱ्या जीवाकडे असू शकतात. आणि उपशम श्रेणी चढणारा औपशमिक सम्यक दृष्टी त्याकडे किती भाव असणार? 4. कुठले? तिथं क्षयिक भाव नाही. क्षयिक भाव नाही. 3 असणार ना. का बरं 3? नाही 4 असणार. सॉरी 4 असणार. 4 शाही सोडला एक. हे सोडला 4. म्हणजे औपशमिक, क्षयक्षमिक, औदयिक आणि पारिणामिक. हा, हे 4 भाव असणार. क्षयिक भाव त्याच्याकडे नसणार. पुढं क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करने के बाद उपशम श्रेणी मानने वाले जीव के 5 भाव होते हैं और मुक्त जीवों के कितने भाव? क्षयिक आणि पारिणामिक हे 2च भाव असणार. 11वं सूत्र काय आहे? असं रिकॉल करायला लागेल. हा, तर त्यांच्यामध्ये भेद केलेत ना, संज्ञा आणि असंज्ञा. हा, जे संसारी आणि मुक्त जीव आहे त्यांचे 2 भेद केले, संज्ञा आणि असंज्ञा. आता सांगा त्याच्यामध्ये किती भाव लावणार? जे असंज्ञेमध्ये किती भाव लावायचे? 3 लागतील. हा, 3 लागतील. असंज्ञी जीवाकडं औदयिक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक हे 3 भाव असणार. आणि संज्ञी जीवाकडं 5 भाव असू शकतात. असं कधी लावलंय का? सगळं ते आपल्याला रामजी बहिणी दाखवलंय म्हणून लावायला लागलोय आपण. आपल्या बुद्धीने लावा बघू. असं आपण सगळ्या ग्रंथांच्या गाथांमध्ये पण लावायला पाहिजे. पण कळलंय आपल्याला तर. 24 क्षणामध्ये आम्ही खूप लावलं तिथे असं. होय का? भाव त्याच्यामध्ये येते ना एक अधिकार कुठला तरी असा, चुलिका रूपाने भंग अधिकार का ऍक्च्युली भावदीपिका आहे ना, त्याच्या एंड मध्ये त्यांनी पूर्ण हेच घेतले. भाव पण लावून टाकले, मार्गणामध्ये वगैरे सगळं लावून टाकले. नाही, आणि गोमटसारच्या पण एका शेवटच्या अधिकारामध्ये हे आलंय ना, आलाप अधिकार त्याच्यामध्ये पण घेतले असं ऐकलं मी.
ठीक है। जीव ने स्वयं जिस प्रकार के ज्ञान वीर्यादि के विकास की योग्यता प्राप्त की होती है, उस शैक्षणिक भाव के अनुकूल जड़ मन का सद्भाव या अभाव होता है। जब जीव मन की ओर अपना उपयोग लगाते हैं तब उन्हें विकार होते हैं, क्योंकि मन परवस्तु है। और जब जीव अपना पुरुषार्थ मन की ओर लगाकर ज्ञान या दर्शन का व्यापार करते हैं तब द्रव्य मन पर निमित्तपने का आरोप आता है। वैसे द्रव्य मन कोई हानि या लाभ नहीं करता, क्योंकि वह परद्रव्य है। द्रव्य मन म्हणत असताना पौद्गलिक रचना आहे ती, त्यामुळे त्याच्या आश्रयाने जीवच परिणाम करतोय, जीवाच्या ज्ञान दर्शनाचाच व्यापार होतोय। मग त्या अपेक्षेने तिथं त्याचे तसे भाव समजून घ्या। पुढच्या सूत्रांमध्ये आपणे कुठले सूत्र आहेत? पुढं सूत्रच ठेवायला लागतील समोर। आता 11वं सूत्र। संसारिणः प्रसस्थावराः हां, संसारी जीवाचे दोन भेद। पृथ्वी, तेजो, वायू, वनस्पतयः स्थावराः। हां, पहिला काय सांगितलं? संसारी जीवाचे दोन भेद कुठले? त्रस आणि स्थावर। स्थावर स्थावर जीवांमध्ये किती भाव सांगा? 3 कुठले कुठले? पारिणामिक, औदारिक आणि शैक्षणिक। औदैक आणि औदैक. शैक्षणिक। औदारिक, हा औदारिक। स्थावर जीवांमध्ये हे तीनच भाव। त्रस जीवांमध्ये, विकलत्रय जीवांमध्ये तीनच भाव आहेत, कारण जोपर्यंत पण संज्ञा तीन अवस्था नाही तोपर्यंत पुरुषार्थच करू शकत नाही। त्यामुळे एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत ते सगळ्या जीवांना सगळे असंज्ञीच आहेत, आणि असंज्ञ असू देत, स्थावर असू देत किंवा विकलत्रय असू देत, सगळ्यांना तीन भाव लावले। आणि संज्ञी जीवांमध्ये पंचेंद्रिय असंज्ञी पर्यंत, बरोबर, असंज्ञी तिर्यंच्या पर्यंत, पंचेंद्रियापर्यंत सुद्धा तीनच भाव लावणार। जो संज्ञी जीव आहे त्याच्यामध्ये 5 भेद घटणार। आपले तिर्यंचलला शैक्षणिक दृष्ट होऊ शकतं। क्षयिक सम्यक दर्शन घेऊन जातो ना हो तो भोगभूमीमध्ये। ओ, शंका ऐकलं का? तिर्यंच्याला क्षयिक भाव आहेत का? म्हणजे इथं असणारा जीव जर क्षयिक सम्यक दर्शन झालंय पण पूर्वी त्यांनी आयुबंध केलाय, तर इथून घेऊन जाणार क्षयिक भाव आणि तिथं जाऊन पूर्णता करेल। म्हणजे त्याला कृतकृत्य वेदक म्हणतो ना आपण, तर तो तिथं जाऊन पूर्णता करेल। त्यामुळं तिर्यंशाला तेवढ्या एकाच अपेक्षेने क्षयिक भाव असू शकतो, उत्पत्तीच्या अपेक्षेने नाही। कळलं का काय म्हणले मी? हां, ना 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 ना, मनुष्यच उत्पत्ती होणार तर मनुष्यालाच। हां, आणि इथं मरायच्या वेळेस त्यांनी प्रस्थापना केली आहे क्षयिक सम्यक दर्शनाची, तर तिथं जाऊन निष्ठापना करतो। क्षमा जीवानं प्राप्त केलं म्हणजे करतोय आणि मेला कुठं? केवलीच्या सामुद हां, नाही जाणार मग, नाही होणार त्याला। श्रेणी तिर्यंची गती लागते का? नरक गतीचं एक्सेप्शन वेगळं आहे, तिर्यंची गतीचं एक्सेप्शन वेगळं आहे, ती केस वेगळी। नारकी होऊ शकतो की, म्हणजे क्षयिक सम्यक दृष्टी जीव पूर्वी नरकाची आयु बांधली आहे तर नरकाला जाऊ शकतो, पण तिर्यंचवाला जीव नियमाने असाच असणार की जो प्रस्थापना केलाय आणि निष्ठापना करत असताना जाऊन जन्मला तिथं, तेवढ्याच अपेक्षेने तो घेतो। हो ना दीपालीबेन? प्रस्थापना मनुष्य होते। हो की, मनुष्यामध्ये प्रस्थापना केली पण निष्ठापना करताना भोगभूमीमध्ये, चारी गतीमध्ये निष्ठापना करतो। हां, आणि त्यांची शंका आहे की इथंच पूर्ण केली त्यांनी प्रस्थापना निष्ठापना, तो जीव तिर्यंच्या गतीला जाणार का? हो, भोगभूमीत जाऊ शकतो, कारण त्यांनी बांधले तसं आयुष्य बांधले, आधी बांधले तर जायलाच लागेल असं मी ऐकलं, असं वाटतंय। तो कृतकृत्य वेदक असतो असं मी ऐकलंय बरं का, आता बघावं लागेल तसं।
कारण तिथं जाऊन कृतकृत्य वेदक तेव्हा असणार जोपर्यंत तो करतो अजून त्या प्रोसेस मध्ये आहे, अपर्याप्त आहे. तोपर्यंत कृतकृत्य वेदक म्हणले. नंतर ते झाल्यावरती ते अंतर्मुक्त झाल्यावरती तो शाईकच झाला. हो की, काही पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं आहे तो जीव, इथं पूर्वी तिर्यांची आयु बांधली आहे आणि इथं क्षयिक सम्यक दर्शनाची प्रस्थापना निष्ठापना दोन्ही झाली म्हणताय का? आणि मग गेला का तो तिर्यांच्या गतीला तिकडं, असं हा, पण होऊ मरण शकतं का? नंतर आलं त्याचं मरण झालं. त्याने आधी आयु बांधली, पण महत्वाचं आधी आयु बांधली. हा, आयु बांधली म्हणूनच गेला की त्याशिवाय तर नरकासारखंच नरकात म्हणजे जाणार. समजा असं नसतं तर तो नुसतं निष्ठापनामध्ये जातोय, तर नंतर झाल्यावरती तो तिथं आहेच की त्याला शाईक सम्यक दर्शन नंतर तर आहेच म्हणतोच की आपण थोडं अंतर्मुख झाल्यावरती. मग तेव्हा कसं म्हणणार? हे असं काही नाही. शाईक सम्यक दर्शन झालंय, श्रेणी प्राजाचं तर आधीच ते झालं होतं ना, त्याचं मरताना तर नाहीये, त्याचं ते उदाहरण आहे ते. तसं होऊ शकतं. त्यानंतर गेलं असेल चारी गती जाऊ शकतो. मी याला बघून सांगते. तिर्यांच्या गतीच्या ॲक्च्युली पर्याप्तमध्ये येणारच, कारण भोगभूमीतला जीव पर्याप्त तिर्यांचे आहे, त्याच्याजवळ शाईक भाव असणारच आहे, त्यामुळे त्यातनं कसं कळणार आहे? बरं, ठीक आहे. माझी शंका आहे अजून. तिथे मला ह्याच्या रिलेटेड ह्याच्या रिलेटेड तसं नाहीये, पण आता विषय आले म्हणून जर महत्वाचं पण आहे. मनचा सांग सांगितलं की मन की ओर आपला उपयोग लगात आहे. जेव्हा आपण ध्यानामध्ये आहे तेव्हा आपण म्हणतो इंद्रियाने ज्ञान होत नाही, आत्म्याचं अनुभूती होत नाही. तर मग असं आहे का मनाने होते का ते सहाही नाहीये, मन पण नाहीये? मन एक देश खंडित झालं म्हटलं ना, कारण मनाचा विषय संकल्प विकल्प आहे. मनाच्या ज्ञानाचं फळ संकल्प विकल्प आहे, आणि ज्यावेळेस तिथं तुम्ही मनाने जाणायला गेलात तोपर्यंत ते शुभाचं अवलंबनच आहे. स्वभावाला जाणत असताना मन म्हणून म्हटलं गेलं एक देश खंडित होतं, आणि त्यावेळेस ते अतिंद्रिय ज्ञान म्हटलं जातं. म्हणून मनाचं ज्ञान असू दे किंवा इंद्रियाचं ज्ञान असू दे, सगळे इंद्रिय ज्ञानच म्हणले जाणार. पण जे अतिंद्रिय ज्ञान आहे त्याच्याद्वारेच अतिंद्रिय विषय ग्रहण केला जाणार. म्हणून मनाने आत्म्याला धरायला जाऊ नका. मग मी आजच ती कॅसेट ऐकली, एक परवा त्या मुस्कान अलींना सांगण्यासाठी केलेलं प्रवचन. तुम्ही म्हणले ध्यान करताना हेच तर बघायला जातं ना, डोळ्यांनी दिसतोय का, कसा दिसतोय, कानाने ऐकायला येतोय का, स्पर्शाने समजतोय का. कुठल्याही इंद्रियातून पकडायला गेला तर दिसणारच नाही आहे म्हटले आत्मा, क्योंकि वो टच टेस्ट स्मेल और कलर से रहित है. असं त्यांनी तिथं तिला समजवलं. ठीक आहे, चला. 12व्या सूत्रापासून 20व्या सूत्रापर्यंत स्थावर आणि परिचित आहेत ना इंद्रिय विषय, आणि तुम्हाला ते लवकर ग्रहण होतात. हां, म्हणूनच तुम्ही ध्यान करायला बसल्यावर इंद्रियाचाच विषय धरायला जाता, आणि त्यामुळे तुम्हाला अनुभूती होत नाही. मग त्यांनी म्हणले, विजय काका म्हणले म्हणे की तुम्ही ध्यान घ्या ना त्यांचं, तुम्ही किती वेळ एक्सप्लेनेशनच करताय, थेरॉटिकलच का सांगताय. मग त्यावेळेस म्हणले चितूबयान म्हटले जोपर्यंत थेरी समजणार नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल काय करणार. त्यांनी उदाहरण दिलं. म्हणले पहिल्या त्यांना डॉक्टर बनायचं आहे, ते जे मुस्कान होते त्यांना. मग ते म्हणले तुम्हाला डॉक्टर झाला तरी सुद्धा पहिल्या दिवशी ऑपरेशन करायला देतात का म्हणले. मग हे ऑपरेशन आहे म्हणले आमचं मिशन ध्यान मिशन आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला ध्यान होणार नाही म्हणले, त्यासाठी थोडंसं पहिल्यांदा थेरी शिकायला लागणार आहे. हां, जोपर्यंत त्याचं बॅकग्राऊंड तयार होणार नाही तोपर्यंत ध्यानामध्ये नाही जाऊ शकणार. हां, तुम्ही मी जे पण शब्द सांगणार म्हटले ते सगळे इंद्रियातूनच पकडायला जाणार. त्यामुळे त्याच्यासाठी तर एक तयारी करतो, एक बॅकग्राऊंड, एक काय म्हणायचं भूमी तयार करतोय म्हटलं ते, तर तुम्हाला समजणार विषय काय आहे. आणि जेव्हा कळणार ना हे सगळं ग्रॉस काय आहे म्हटले, 10 दिवस तुम्ही 1 मिनिटसुद्धा सोडणार नाही असं ध्यान कराल. 10 दिवस शिबिराला बसा म्हणले. मग काय म्हणते सोनल ताई, मन एक देशच खंडित असतं का, पूर्ण का नाही? एक देश म्हणजे एकतर मनाचा व्यापार निरंतर चालू आहे ना, त्यामुळं मनाला खंड नसतो जो पण संज्ञ असेल तो. हां, म्हणून ते किती असं फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स म्हणलं ना, म्हणून एवढ्याच फक्त समयासाठी म्हणून तो स्वभावाकडे आला, आणि मग त्यावेळेस तिथं तो त्या अतिंद्रिय विषयाला धरू शकतो.
आणि त्यामुळे तिथं मन एकदेश खंडित म्हटलं गेलं, कारण अबुद्धिपूर्वक दशेमध्ये मनाचं कार्य चालू आहे. बुद्धिपूर्वक मनाचं कार्य चालू असतं. बुद्धिपूर्वक आपण फक्त खंडित केलं म्हणून म्हणायचं. तिथं एकदेश म्हणायचं त्याला. पूर्ण खंडित होत नाही मनाचा व्यापार. हं? मला काय तर सांगायचं होतं आता. काय सांगायचं होतं? नाही ते पंढरपूरचंच काय तर सांगायचं होतं. त्यांनी खुलासा दिला होता. तेच ध्यानासाठीच की त्यांनी तिथं तिला एक्सप्लेन करत होते ना. तर म्हणजे तुम्ही ध्यान लगेच करायला बसला आणि ध्यान झालं असं होणार नाही. मग त्यासाठी म्हणून पहिल्यांदा सगळं हे नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा सगळी वस्तुव्यवस्था समजायला पाहिजे. दीदी ते प्रवचन आम्हाला पण ऐकायला मिळेल का? हो, मी घालती आहे ना रोज एक घालती. आता ऐकलंत ना तुम्ही? मी ह्याच्यावर लोड केलेत आता. म्हणजे जेवढे मी ऐकते तेवढे लोड करते. केलेले आहेत चांगले. सगळ्यांनी स्पेशली ऐका. ज्याला आणि धर्माचं बेस माहीत नाही आहे, ज्याला काय त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे ना, सगळ्या जीवांना चांगलं ग्रहण करण्यासारखं आहे. द्रव्यगुण पर्याय म्हणा, 6 द्रव्याची किंवा वस्तुव्यवस्था, स्वतंत्रता, असं वेगळ्या विषयांनी त्यांनी रोज एक प्रवचनं घेतली आहेत. हां, त्यांना समजण्यासारखं. आणि मला असं वाटलं जे ध्यान शिबिराला 10 दिवस बसणार आहेत ना, त्यांनी स्पेशली ऐकायला पाहिजेत हे सगळे प्रवचनं. म्हणजे तुम्हाला ध्यानासाठी उपयोग होणार आहे. घेऊ आपण. चला, तर काय चाललं होतं? स्थावर आणि त्रस जीव आहेत, तर त्यांच्या ठिकाणी कुठले कुठले भाव असणार असं त्यांनी पुढे घेतलेत. ते वाचते फक्त एकदा. अपने क्षयक्षमिक ज्ञानादि के अनुसार और नाम कर्म के उदयानुसार ही जीव संसार में त्रस या स्थावर दशा को प्राप्त होता है. इस प्रकार क्षयक्षमिक ज्ञानादीच्या द्वारे तशी अवस्था प्राप्त केली म्हणून कुठले भाव? क्षयक्षमिक भाव आहे. तशी त्रस स्थावर पर्याय मिलने कारण क्षयक्षमिक भाव के अनुसार जीव की दशा होती है. पहले जो नाम कर्म बंधा था उसका उदय होने पर त्रस स्थावरत्व का तथा जड़ इंद्रियों और मन का संयोग होता है. ज्ञान के क्षयक्षमिक भाव के लब्धि और उपयोग 2 प्रकार है. पुढचं उद्या बघू. जाणा. हा मी आत्मा कोणत्याही पर्याय रूप नाही. कोणतीही अवस्था म्हणजे माझे स्वरूप नाही. सर्वापासून भिन्न पारिणामिक भाव जाणा. शुद्ध स्वभाव जाणा. हा मी आत्मा संकल्प विकल्पांच्या अतीत आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. निर्गती स्वरूप आहे जाणा. निष्कर्म स्वरूपोहम. अतीन्द्रिय स्वरूपोहम. जीवोहम. ओम विसर्जन. नमो